या विश्वामध्ये कर्माला प्राधान्य आहे. कामाचा माणूस जास्त जवळचा वाटतो, जास्त जपून ठेवला जातो. म्हणून या जगामध्ये जे काय आहे हे जग संपूर्ण कर्मावर चालणार आहे. या जगामध्ये जी पूजा होते ती कर्माची होते. आपण देवाची पूजा करतो, परंतु तो देव घडवण्यासाठी, त्या देवाला ती मान्यता येण्यासाठी प्रथम केलेली साधना ती कर्माची असते. मग मूर्ती घडवणारा असो, तिची प्रतिष्ठापना करणारा असो, किंवा त्या मूर्तीला देव मानणारा असो, किंवा त्या मूर्तीला ते स्वरूप घेण्यापर्यंत करावे लागणारे कष्ट, करावी लागणारी, घ्यावी लागणारी साधना ही खूप महत्त्वाची आहे. म्हणून या जगामध्ये कर्म करत असताना अखंड सावधान असावं. कर्म कुशल पद्धतीने करणं आणि या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी केलेलं कर्म हीच खरी त्या ईश्वराची साधना आहे. आणि इतर जे काही कर्म आहे ते कर्म आहे, परंतु त्यामध्ये व्यापक असा हेतू नाही आहे, व्यापक कल्याणाची अपेक्षा नाही. परिणामी ते कर्म कर्म राहत नाही, तर ती वासना निर्माण होते. आणि या विश्वामध्ये कर्माचा सिद्धांत असा आहे की या जगामध्ये फक्त तुम्ही एकटे एकमेव द्वितीय नाही आहात, तर तुमच्याशी संबंधित अनेक घटक आहेत. तेव्हा या जगात फक्त आपलंच कर्म आपल्यावर प्रभाव दाखवतं असं नाही आहे, तर तुमच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीचं कर्म तुमचं नशीब ठरवू शकतं. तेव्हा आपण आपल्या नशिबाला जेव्हा चांगलं कर्म करत असताना सुद्धा आपल्याला त्रास होतो, आपल्या नशिबात नको त्या गोष्टी येतात ना, तेव्हा आपण कुठेतरी चुकीच्या कर्माला साहेबूत ठरलेलो असतो. अजाणतेपणा का होईना, पण चुकीच्या कर्म घडत असताना आपण तिकडं दुर्लक्ष केलेलं असतं, किंवा आपल्या दुर्लक्षामुळे ते चुकीचं कर्म झालेलं असतं आणि आपल्याला त्याचा थांगपत्ता सुद्धा नसतो. अंतिम परिणाम असा होतो, जर आपण सत्य योग्य विश्व कल्याण मार्गाला साथ जर दिली तर आपल्या जीवनात सुद्धा तोच कल्याणाचा मार्ग खुला झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर आपण वाईट गोष्टींना जर साथ दिली तर त्याच इतरांसाठी केलेल्या जे काही वाईट गोष्टी आहेत, वाईट गोष्टींना दिलेली साथ आहे, त्या वाईट गोष्टी त्याचे परिणाम फळासहित ती फळफळावट आपल्या नशिबाची जागा कधी घेईल हे सांगता येत नाही, किंवा ती आपल्या नशिबाची जागा घेतल्याशिवाय राहत नाही. तेव्हा कर्म करत असताना व्यापक हितानं साधना म्हणून करा. वासना म्हणून केलेलं कर्म ते नाचवल्याशिवाय नागवल्याशिवाय राहत नाही. रामकृष्ण.